उतारे जे असतात पॅसेज, आकलनपूर्वक वाचन करायचं असतं पॅसेजचं. आकलनपूर्वक म्हणजे काय? वाचायचं, वाचल्यानंतर व्यवस्थित समजून घ्यायचं, त्यात काय म्हटलेलं आहे, त्याचा मतितार्थ काय आहे, नंतर प्रश्नाचे उत्तर आपण शोधायचे असतात. तर बघा, मी जवळजवळ 6 वर्षाचा होतो, एकदा मी एका पुस्तकात एक सुंदर चित्र पाहिले. तुम्ही पण माझ्या बरोबर वाचन करा, समजून घ्या. चित्र कशाचे होते? चित्र ते एका घनदाट जंगलाचे चित्र होते. मी जंगलाविषयी विचार केला आणि एका जंगली प्राण्याचे चित्र काढले. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा, एका जंगली प्राण्याचे चित्र काढले. मुलाने चित्र काढले होते. प्रश्न काय बघा, मुलाने चित्र काढले होते, जंगलाचे नाही. मुलाने चित्र काढले होते प्राण्याचे. आणि बऱ्याच मुलांनी गडबडीमध्ये व्यवस्थित समजून न घेता घाईमध्ये उत्तर सांगितलं जंगलाचे, आणि याचं उत्तर आहे प्राण्याचे. ओके. भीती हा जो शब्द दिलाय आपल्याला, भीती हा आहे एक. भीती काय आहे जरा वाचा बरं इथे. तुम्हाला याची भीती वाटते का? पण त्यांनी मला विचारले. भीतीच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे बघा. भीतीच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. भीती, कुणाला उगीच एखाद्या हॅटची का भीती वाटेल? भीती काय आहे? प्रश्न आहे, प्रश्न. आणि भीती समोर प्रश्नचिन्ह पण आहे. बोलताना कसं म्हटलंय? भीती, पुढं क्वेश्चन मार्क आहे. जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर तो मुलगा काय झाला असता? मोठ्या माणसाने काय सल्ला दिला होता? भूगोलात, गणितात किंवा व्याकरणामध्ये लक्ष घाल, चित्र काढू नको, असं म्हटलं होतं मोठ्या माणसाने. एका माणसाने सल्ला दिला, नाहीतर तो मुलगा काय झाला असता? महान कलावंत नाही बनू शकलो म्हटलंय. कलावंत, ऑप्शन सी हे त्याचं उत्तर आहे. मुलाने चित्र काढायचे सोडून दिले. का सोडून दिले? ऑप्शन वाचायचे, पर्याय ABCD. त्याला बऱ्याच त्याचे जे काही सिनियर्स होते मोठे, त्यांनी सल्ला दिला, चित्र काढण्यापेक्षा भूगोलात, गणितात किंवा व्याकरणामध्ये लक्ष घाल. मोठ्या माणसांना ते समजलंच नव्हतं की यांनी चित्र कशाचं काढलंय. मग त्यांनी काय सांगितलं मोठ्या माणसाने? भूगोलात, गणितात किंवा व्याकरणात लक्ष घाल, याचा अर्थ चित्र काढू नको असा सल्ला होतोय. बरोबर आहे. चला, सुंदरीच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे कुरूप. काय आहे? कुरूप, विरुद्धार्थी शब्द. ब्रिटिश येथे येण्याच्या फार पूर्वी कर्नालने इतिहास घडवला आहे. आता ब्रिटिश माहिती सगळ्यांना, ज्यांचं आपल्यावर 150 वर्ष राज्य होतं. इंग्लंड, कालच कसोटीमध्ये भारताने त्यांचा पराभव केला अत्यंत रोमहर्षक सामन्यामध्ये.
भारतातील महायुद्धात कौरवांच्या बाजूने लढणारा राजा कर्ण याने ते वसवले आहे. वाचलेलं समजून घ्या. कर्नाल कोणी वसवलेले आहे? कौरवांच्या बाजूने लढणारा राजा कर्ण याने ते वसवलेले आहे. कर्ण माहितीये? पंचपांडव होते बघा, पाची पांडव ज्याला म्हणतो आपण, त्यांचा एक भाऊ होता कर्ण. तो कौरवांच्या बाजूने होता आणि हे त्याच्या विरोधात होते. कोण? पांडव. पुढे काय म्हणतात बघा. पर्शियन आक्रमक नादिर शाह याने मोगल बादशाह मोहम्मद शाह याचा इथेच सन 1789 मध्ये पराभव केला. ऐका, पर्शियन आक्रमक नादिर शाह याने मोगल बादशाह मोहम्मद शाह याचा इथेच 1789 मध्ये पराभव केला. इथेच म्हणजे कुठे? इथेच म्हणजे कर्नाल मध्ये. कर्नाल म्हणजे काय? कर्ण, त्याच्या नावाने ते कर्नाल नाव पडलेलं आहे त्या शहराला, त्या गावाला. पुढे बघा. ही लढाई 2 तास चालली. कोणती लढाई? कोणाची? पर्शियन आक्रमक नादिर शाह आणि मोगल बादशाह मोहम्मद शाह यांची लढाई 2 तास चालली आणि या लढाईत बादशाहचे 20,000 सैनिक मारले गेले. बादशाह म्हणजे कोण? मोगल बादशाह मोहम्मद शाह. दिल्ली शहर काबीज करण्यासाठी आणि तेथील रहिवाशांची कत्तल करण्यासाठी दुसऱ्या दिवशी नादिर शहाने दिल्लीकडे कूच केले. पर्शियन आक्रमक नादिर शहाने काय केलं? मोगल बादशाह मोहम्मद शहाचा पराभव केला, 20,000 सैनिक मारले मोहम्मद शहाचे आणि दिल्लीकडे तेथील रहिवाशांची कत्तल केल्यासाठी दिल्लीकडे कूच केले. म्हणजे दिल्लीकडे तो निघाला. ब्रिटिशांच्या हातात कर्नाल 1897 साली पडले. ब्रिटिशांनी हे जे कर्नाल आहे ते 1897 साली जिंकले, त्यांच्या ताब्यात गेले कर्नाल. त्यानंतर सुमारे 30 वर्षात कॉलरा आणि हिवताप यांनी कर्नालची बहुतेक सर्व लोकसंख्या नष्ट झाली. बघा, 1897 साली इंग्रजांच्या ताब्यात गेलं, ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं कर्नाल. कर्नाल हे गावाचं नाव आहे. पुढच्या 30 वर्षात काय झालं? तेथील राहणारे जे रहिवासी आहेत, लोक आहेत, ते कशामुळे गेले? कॉलरा आणि हिवतापमुळे. कॉलरा हा एक आजार आहे. पुढे बघा. आज पंजाब किंवा हरियाणातील कोणत्याही शहरा इतके कर्नाल निकोप आहे. आता हे शहर कुठे आहे? कर्नाल. पंजाब किंवा हरियाणा दोन्हीमध्ये. कर्नालची लोकसंख्या कशामुळे नष्ट झाली? कर्नालची म्हटलंय, कर्नालची लोकसंख्या, सैनिक वगैरे नाही म्हटलेलं. कर्नालची लोकसंख्येचं काय झालं? ब्रिटिशांच्या हातात कर्नाल 1897 साली पडले. ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर तिथं काय झालं? कर्नालमध्ये वेगवेगळे आजार आणि समस्या निर्माण झाल्या. कॉलरा आणि हिवताप आला कुठे? पुढच्या 30 वर्षामध्ये कर्नालमध्ये. आणि त्यावेळी तेथे सत्ता कोणाची होती? ब्रिटिशांची. मग याचं उत्तर कशामुळे आहे? ब्रिटिश राजा येईल ना, कारण त्यावेळी सत्तेमध्ये कोण होतं? ब्रिटिश राजा. याचं उत्तर आहे डी.